आम्ही रंगाने सुद्धा निंदा करतो. रंग लागत नाही आम्हाला का नाही लागत, पण आज ज्या रंगाच्या पण निंदा करतो, पण तोच रंग आपल्याला कधी ना कधी आयुष्यात नेसावा आणि तोच एकदम नाही नेसलो केसरी, पण तो केसरी रंग कधी ना कधी तर वस्त्रात कुठे ना कुठे तर थोडासा का होईना असतोच. आम्ही रंगापासून निंदा करतो, देहाची निंदा करतो, केसांची निंदा करतो, डोळ्यांची निंदा करतो, कानाची निंदा करतो, नाकाची निंदा करतो, ओठांची निंदा करतो. भगवंताने सांगितले जेवढी निंदा केली ना, मी एक वेळेस घुबड व्हावा लागल तेव्हा होठ दिसायची पण नाही. म्हशीचा होठ, रेड्याची होठ, ही निंदा करू इथं, पण भोगायला लागल त्या योनीमध्ये जाऊन. पाण्यात जसं तोंड घातलं पहिले दिसले म्हशीला पोट, म्हस म्हणली देवा असले कसले माझे, कारण आरसा नव्हता ना, पण तिला आरसा काय नव्हता, पाण्यात म्हणली देवा दोन्ही नाकातून पाणी आत जाते, प्यायचंय तोंड. तुम्ही असं म्हणू नये, हे ज्ञान असं आहे. फक्त एक गुरु आपला घट्ट धरला ना, ऑटोमॅटिक शब्दाची फोड होत जाते, ऑटोमॅटिक फोड होत जाते. मग गुरु कोण आहे? श्रीमद भगवद्गीता का ज्ञानेश्वर? एकदा श्रीमद भगवद्गीता धरली तर श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी धरली तर ज्ञानेश्वरी. पण श्रीमद भगवद्गीता अशी आहे ना, डायरेक्ट मला मोक्ष. श्रीमद भगवद्गीता म्हणले की जरा थोडस, ज्ञानेश्वर म्हणले की थोडं जमलिंग होत. एक गुरु करा, उठलं की श्रीमद भगवद्गीता, हा तो असू द्या थोडस ज्ञानेश्वरी, का नाही आम्ही साधू संतांचा सहवास करतो, घेऊ ना तो साईडने, पण तू थोडं जमलिंग करतो, हे सहज नेत. श्रीमद भगवद्गीता सहज नेत. एक गुरु करा, मग श्रीमद भगवद्गीता गुरु करा किंवा ज्ञानेश्वरी, आणि त्याच्यावरती आचरण करा. मग काय म्हणता आलं पाहिजे? देव परमेश्वरा तुझ्या जीवाने, मी नाही, आपण कोण? तुझा तेव्हा तुझा जीव मनुष्य लोकात मोहमायात अडकलेला, आणि त्याच्याकडून पाप नाही होणार आहे. कसं काय? पाप करताना तू साक्षीदार होतास ना, आम्हाला तर माहित नव्हतं आम्ही पाप करतो. काय केलं पाहिजे? काय म्हणते, ज्याची भाकरी त्यालाच वाट फिरवायची, त्यालाच फिरवा. भगवंतांनी तेवढे सुद्धा आपल्याला अधिकार दिले. संसारात फिरवा बरं, घेईन का तुमची भाकरी? फिरता फिरता शिळी झाली. पण भगवान किती छान आहे, हा तू साक्षीदार आहे. हे जगात जे काही घडतंय, जे काही घडणार आहे, हे सगळं तुझ्या अनुमतीशिवाय घडणार आहे का? आपण म्हणून घ्यावं. तो म्हणतो ना तू माझा अंश आहे, मग हो तुझा अंश आहे. कुठून कळलं? श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता अशीच कळत नाही, त्याला सांगणारा कोणतरी गुरु लागतो. हो, आमचे गुरु आहेत, आमच्या गुरुनी सांग, कारण ते तिथेही परीक्षा घेतात. श्रीमद भगवद्गीता अशी कळत नाही, कारण श्रीमद भगवद्गीता सुद्धा सांगते की बाई मला तू कोल्याला चालली बरोबर आहे, पण मी अशी पुन्हा पुढे उलगडत नाही, त्याचं उलगडणाऱ्याचं नाव सांग. म्हणून पहिला नमस्कार सद्गुरूला करायचं, नंतर तेव्हा ती उलगडा करते. नंतर ती सुद्धा गप्प बसून असते, ती म्हणते घे वाचून, घे वाचायचं घे वाच, पण मी कळत नाही अशी. आणि मला वाचणारा श्रीमद भगवद्गीता सांगते, श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता म्हणजे श्री म्हणजे ऐश्वर्य, ती म्हणते माझ्यात एवढं ऐश्वर्य, पण ते ऐश्वर्य तुमच्या पुढे उलगडणार त्यागी होता का? मग जर तुम्हाला अनुभव येत नसेल तर तुमची आता लिंक जुडायला लागली, आणि जर तुम्हाला अनुभव येत असेल तर तुमची लिंक जुडत नाही. कोणता अनुभव? तुम्ही अनुभव कशाला म्हणता? घर बांधलं, भगवान सांगितलं तर सगळ्यांना दिले, तो अनुभव थोडी. निराकारात कसलाच अनुभव